आणि बातमी बुलढाण्यातून आहे। सिंदखेड राजा नगर परिषद निवडणुकीमध्ये ऐतिहासिक निकाल लागलाय। अवघ्या 21 वर्षांचा सौरभ तायडे हा नगराध्यक्ष बनला असून तो राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरलाय। बुलढाण्यातील सिंदखेड राजा नगर परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार गटात चुरशीची लढत होती, तर शिंदे सेनेच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सिंदखेड राजात सभा झालेली होती। पण कोणत्याही मोठ्या प्रचार सभांशिवाय सौरभ तायडेंनी बाजी मारली आहे। राज्यातील सर्वात कमी वयाचे नगराध्यक्ष म्हणून आता समोर आलात, काय तुमचे विजन राहणार आहे आता सिंदखेडच्या शहरासाठी? माझं विजन असं आहे की यापूर्वी जे जुने लोक होते त्यांनी केलेला विकास म्हणजेच विकास आणि या गावाचा काही संबंध नाही। आजपर्यंत विकास आणि या गावाचा काही संबंध आलेला नाही। त्याच्यामध्येच आपण या गावासाठी विकास करण्यासाठी जलची रस्ते, नाल्या, स्वच्छता, वीज पुरवठा, पाणी पुरवठा हे कसं करणं याच्यावर जास्त भर देणार आहे, हे माझं विजन आहे। सुप्रिया सुळे किंवा शरदचंद्र पवार यांची भेट घेणार आहात का? हो घेणार। काय त्यांच्याशी चर्चा करणार, नेमका आता कोणत्या सिंदखेडच्या विषय काय त्यांच्याशी बोलणार आहात? तेच गावाचा विकास कसं करण्यात येईल, त्यांचा अनुभव काय, आता नवीन असल्यामुळे त्यांच्याकडून काय घेण्यात येईल त्याच्यावर बघू। कॅमेरामॅन सुनील मोरे संजय जाधव, साम टीव्ही, सिंदखेड, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।